नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम-पी-एस-सी एज्युकेशन सेंटरवर. आज आपण यावर्षी झालेल्या राज्यसेवा 2024 पेपर 1 मधील पर्यावरणाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे पेपर 1 चा सेट बी आहे आणि सेट बी नुसारच आपण एक-एक प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सेट बी मध्ये पर्यावरणाच्या प्रश्नाची सुरुवात 31व्या प्रश्नापासून होते. आपण प्रत्येक प्रश्नाची संभाव्य उत्तरे काय असू शकतील याचे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पर्यावरणाचा पहिला प्रश्न आहे, पॅन म्हणजेच परऑक्सी ॲसिटाइल नायट्रेट इज अ फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ फॉलोइंग इंटरॅक्शन. म्हणजेच हा पॅन जो आहे खाली दिलेल्या कोणत्या परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो. तर आधी तुम्हाला पॅन काय आहे हे आधी माहिती पाहिजे. त्याशिवाय प्रश्नामध्ये हात घालणं धोक्याचं ठरू शकते. तर पॅन म्हणजे परऑक्सी ॲसिटाइल नायट्रेट हा एक सेकंडरी पोल्युटंट आहे, जो की वातावरणात तयार होतो, जो प्रदूषण पसरवण्यास मदत करतो. तर पॅन तयार होण्याआधी बऱ्याच प्रोसेस होतात वातावरणामध्ये, त्यानंतर हा पॅन तयार होतो. जेव्हा वातावरणामध्ये गाड्यांच्या धुरांच्या मार्फत किंवा मोठ्या-मोठ्या कंपन्यांमधून जो धूर म्हणजेच काही हायड्रोकार्बन्स निघतात, त्यामार्फत नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा गॅस बाहेर पडतो. हाच नायट्रोजन ऑक्साईड सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये स्वतःमधून नायट्रिक ऑक्साईड नावाचा विषारू वायू बाहेर फेकतो आणि त्याचसोबत एक ऑक्सिजनचा सिंगल ॲटम हा रिलीज करतो. इथं काय होतं, की हा जो ऑक्सिजनचा सिंगल ॲटम आहे, हा वातावरणातील ऑक्सिजनसोबत जाऊन मिळतो. आपल्याला माहीत आहे, की वातावरणातील जो ऑक्सिजन आहे, हा डबल ऑक्सिजन फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे सिंगल ऑक्सिजन आणि डबल ऑक्सिजन मिळून 3 ऑक्सिजन असलेला वायू तयार होतो. त्यालाच आपण ओझोन असं म्हणतो. आणि हाच ओझोन नंतर जाऊन दोस्ती करतो अशा केमिकलसोबत, जे की माणसांनी स्वतःसाठी बनवलेले आहेत. जसे की पेंट्स, फार्मास्युटिकल्स, रेफ्रिजरेटर या वस्तूमधून निघणारा जो गॅस आहे, हा ओझोन वायूसोबत जाऊन मिळतो आणि तयार होतात परऑक्सीसाइल रॅडिकल्स, जे की अनस्टेबल असतात. त्यांना स्टेबल करण्यासाठी नायट्रोजन डायऑक्साईड त्यांच्यासोबत जाऊन मिळतो आणि तयार होतो आपला स्टेबल कंपाऊंड. त्यालाच आपण पॅन म्हणजेच परऑक्सी ॲसिटाइल नायट्रेट असं म्हणतो. तर हा कंपाऊंड तयार होण्यासाठी सुरुवातीला नायट्रोजन ऑक्साईड आणि गाड्या कंपन्यापासून निघणारा धूर त्यालाच आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 32. जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा. विधानं दिलेली आहेत. ए. तांदळाच्या लागवडीबरोबरच अवायुजीवी म्हणजेच ॲनारोबिक मिथेनचे उत्सर्जन होते. म्हणजेच ॲनारोबिक मिथेन इज इमिटेड विथ द राईस कल्टिव्हेशन. विधान नंबर 2. बी म्हणतं, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो, तेव्हा मृदेत नायट्रोस ऑक्साईडचं उत्सर्जन होतं. म्हणजे वेन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स आर यूज, नायट्रस ऑक्साईड इज रिलीज इंटू द सॉइल. पहिलं विधान म्हणतं, की राईस कल्टिव्हेशनमुळं ॲनारोबिक कंडिशन तयार होते. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण जमिनीमध्ये घटतं आणि तिथे मिथेन नावाचा वायू तयार होतो. हे विधान बरोबर आहे. कारण जिथं आपण राईस कल्टिव्हेट करतो ना, तिथे जास्त प्रमाणात पाणी असते. त्यामुळे जमिनीत मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया तयार होतात आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसतं. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान म्हणतं, की नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्सचा यूज केल्यामुळं नायट्रस ऑक्साईड म्हणजे N2O हा गॅस जमिनीमधून बाहेर पडतो, जो की एक ग्रीनहाऊस गॅस आहे. हे सुद्धा विधान बरोबरच आहे. नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स कुठले? तर युरिया, अमोनियम नायट्रेट याचा वापर केल्यानं नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन प्रोसेसमुळं नायट्रस ऑक्साईड हा बाहेर पडतो. त्यामुळं हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? म्हणजे which geological evidence support the notion that climate change is a natural and continuous process? तर पहिला पर्याय आहे उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलय, ट्री रिंग्स इन हाय अल्टिट्यूड. 2. हिमनदीची प्रगती आणि माघार, ग्लेशियर ॲडव्हान्स अँड रिट्रीट. 3. सेडिमेंट्स डिपॉझिट इन द ग्लेशियर लेक्स, हिमनदी तलावामध्ये साठलेला गाळ. ठीक आहे. तर क्लायमेट चेंज हा एक नैसर्गिक आणि सतत चालणारी प्रोसेस आहे. या विषयाला सपोर्ट करणारे जिओलॉजिकल पुरावे आता हे जे आपल्याला दिलेले आहेत. तर पहिला आहे ट्री रिंग्स इन हाय अल्टिट्यूड, ग्लेशियर ॲडव्हान्स अँड रिट्रीट, सेडिमेंट्स डिपॉझिट इन ग्लेशियर लेक्स. हे सर्व पुरावे जे आहेत ते पृथ्वीवरील हवामान सातत्याने बदलत असल्याचं दर्शवतात. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34.
खालील विधानांचा विचार करा आणि कोणतं विधान बरोबर आहे ते सांगा. विधान नंबर 1, निम्न अक्षवृत्ताच्या मानानं उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो लॅटिट्यूड. बी, पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन ॲट हायर अल्टिट्यूड ऑन माउंटन स्लोप. हे बघा, जसं जसं आपण जास्त उंचीवर जातो तसं तसं तापमान कमी होत जातं. पृथ्वीवर आपण जसं जसं ध्रुवाकडे जातो तसं तसं तापमान कमी होऊन बायोडायव्हर्सिटी कमी होत जाते. पण पहिल्या विधानात म्हटलंय की जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात असते जसं जसं आपण उंचीवर जातो. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान म्हणतं की उतारावर उंचीपेक्षा जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, फक्त बी बरोबर. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 35. भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफरची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरामध्ये केली आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एस्टॅब्लिश सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफर इन विच ऑफ द फॉलोइंग 4 cities फॉर रिसर्च ऑन एअर क्वालिटी असेसमेंट वेदर फोरकास्टिंग. SAFAR सफर म्हणजेच द सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग रिसर्च. हा एक उपक्रम आहे जो की राष्ट्रीय स्तरावर देशातील टॉप मोठ्या 4 शहरातील हवेतील गुणवत्ता मोजण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे. 23 सप्टेंबर 2010ला याची सुरुवात झाली होती आणि दिल्ली, पुणे, मुंबई आणि अहमदाबाद या शहरामध्ये सध्या हा उपक्रम राबवला जातोय. तर पर्याय क्रमांक 1, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर हे आपण बघितले राज्यसभा 2024 मधले पर्यावरण या घटकावर आलेले प्रश्न आणि त्यातील संभाव्य उत्तरे. तुम्ही दिलेल्या आणि तुम्हाला पर्यावरणाचा घटक किती प्रमाणात समजला आणि किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. ही आपण दिलेली आन्सर की ही फायनल नाही आहे. आयोग आपले फायनल आन्सर की पब्लिश करेलच. त्याआधी तुमच्यापर्यंत पर्यावरणाच्या प्रश्नाची उत्तरे काय असू शकतील हे आपण डिस्कस केलं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रश्नाविषयी शंका असेल तर फ्रीली कमेंट करू शकता. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया राज्यसेवा 2024च्या पुढील विषयाच्या घटकामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.